गावातली जेवढी पंढरी आहेत ना ते 2 दिवस खांद्यावर पालखी घेऊन नाचव होते. 2 दिवस गाडीमध्ये खांद्याची पूर्ण सालटा गेली तरी पण नाचत बाबा. नमस्कार मंडळी, कशात मजेत ना. मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मित्रांनो आपल्या गावचा आहे शिपना. तर ज्याही वेळेस आपला मित्रांनो लाचचा होम पेटतो आपल्या गावातला, तर त्या दिवशी मित्र आपल्या झोळ्याची पालखी असते ती सानेवर बसते आणि ती सानेवर बसल्यानंतरला दुसऱ्या दिवशीपासून मित्र आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरादारामध्ये पालखी फिरते. तर आज 15 का 16 दिवस झाले. तर इतक्या दिवस मित्र आपली ही पालखी होती आपल्या दोन्ही गावाची. ही दोन्ही गावामध्ये पालखी फिरली आणि आज मित्रांनो आपल्या गावचा शिपना आहे. तर आज मित्रांनो लाचचा दिवस आहे पालखीचा आपल्या गावातला. तर तीच मित्रांनो पालखी आता आज धामणी गावामध्ये पालखी आहे. तर आपल्या गावातली जेवढी पण आजूबाजूची गाव आहे आपल्या वाड्यात, तर ते धामणी गाव जाणार आणि ती पालखी जशी मित्र आपण मंदिरात काढली ना, ढोल बाजा वाजवत मित्रांनो जशी काढली ना, तशीच मित्रांनो पालखी आपण ढोल बाजा वाजवत लेझिम वगैरे खेळत ना पुन्हा पालखीमध्ये मंदिरामध्ये अशी बसवणार आहे. तर चला आता डायरेक्ट धामणी गावामध्ये जाऊया आणि तिथं मित्रांनो आपली पालखी मित्र पुन्हा आपल्या मंदिरामध्ये जाऊन स्थापन करूया. तर चला आता मंडळी, आता पालखी मित्र पालखीकडे उचलले. आता पालखी उचलले तर आता आपल्या एक मंदिरामध्ये होतं. थोड्या वेळ नाचवते मानकऱ्याच्या घराजवळ आणि मग पालखी उचलून मित्रांनो आपल्या एक मंदिरामध्ये जाईल. चला हे आपल्या काका आहेत. आता आपल्या धामणीमध्ये पालखी आता आपलं मानकरी लाचचा घर ना, लाचचं घर आहे. आता इकडे पालखीला एक मंदिरामध्ये जाईल आपल्याला नाचवत जातो मस्त. चला आता सर्व गावातली मंडळी जमा आले सर्व इकडे. आता मस्त मी पालखी नाचू दिली. आज पालखी मित्रांनो लाचची पालखी नाचवायला भेटणार आहे. मग याच्यानंतर 1 महिन्यानंतर चैत्रवली असते आमच्याकडे, तेव्हा पालखी नाचवतात, तेव्हा पालखीचा नाचवायला भेटते. तर आज मस्त मी पालखी नाचवा सर्वजण मन मरून मित्रांनो आणि मग आता मंदिरावर नाचून घेऊन झालं. चला तर मंडळी चला आता आमच्या पालखी येणार आहे घेऊन जाणार मंदिरामध्ये जातील. आता लास्टचा मानकरी आहे, तर मानकऱ्यांना पालखी उचलून हा येते मस्त गावठी पुढचं गावठी.
आता पालखी मित्र मानकऱ्यांना काढले आणि नाचवत मित्र आपल्या मंदिरापाशी चालले बघा. सर्व गावातले मंडळी आले बघा आणि मस्त पालखी नाचवत मंदिरामध्ये घेऊन चालले. तर मंडळी चला आता पालखी मित्र आपण खाली रस्त्यावरून आपल्यावरती मंदिरापाशी आणले. आता इकडनं पुन्हा आमचं पालखी नाचवत मंदिरापाशी आणतील बघा. जेवढे पंडेले आहेत ना ते 2 दिवस खांद्यावर पालखी घेऊन नाचव होते 2 दिवस गाडीमध्ये. तरी सुद्धा मित्रांनो आता नाचवतो. खांद्याची पूर्ण साल्टा गेली तरी पण नाचवतो बघा. आता इकडे होमावर घेऊन जातील नंतर मंदिरामध्ये आणतील बघा. तर चला तर मंडळी आता मस्तपैकी शिकणार झाला म्हणजे आपली जी पालखी मंदिरात काढलेली आपण ज्या होमाच्या दिवशी तर आज 15 का 16 दिवसांनी पालखी पुन्हा आपल्या मंदिरामध्ये आणून ठेवले.
आपल्या गावामध्ये मित्रांनो ही झोलाई देवी आहे आपली. तर हे बघा ही झोलाई देवी आणि ही झोलाई देवीची आपली पालखी आहे बघा. इथं सर्व मंडळी बसले आणि आता शिपणा काढतात. प्रत्येक जेव्हा मित्रांनो शिपडला जातो पाणी बघा पूर्ण दोन्ही गावात फिरवते आणि ते शुद्धीकरण व्हावं. ओके. म्हणून ही शिपणा आहे. कुणाचा हातबोट लागला असेल म्हणून. याच्यामध्ये शेण आहे, हां. गुलाल आहे, पाणी आहे आणि हे गोमूत्र हे पूर्ण शिंपडून आपण ते शुद्धीकरण करायचे सर्व लोकांचं. ओके. काय झाली चुकी बाकी हे पूर्ण त्याच्यामध्ये हे करायचं आणि आईने आपल्याला सांभाळली हे एक महत्व आहे, बाकी काय नाही. तर चला आपल्या गावातला जो शिपणा होता मित्रांनो शिपणा झालेला आहे. आता सर्व पालखी सोडून ठेवली बघायचं आणि एवढी आज मुंबई मंडळी आहे ती सर्व आज जाणार होती नव्हती एवढी जाणार आता मुंबईला. आता कधी मुंबईला कधी परवा आहे अजून 2 दिवस आहे गुढीपाडवा करून जाणार आहे. तर आता जेवढी मुंबईची माणसं आहेत ना आता गावाला तिथं गुढीपाडवा करून जातील. तर चला शिपणा झाला आहे मित्रांनो. सर्वांना नाश्ता ठेवला आहे मस्तपैकी समोसा. आता गावचा शिपणा आपला होता मध्यची पालखी होती ती पालखीमध्ये आपल्या मंदिरामध्ये स्थापन केले. आता सर्वजण नाश्ता करतील आणि आपापल्या घरी आता जातील. तर चला मित्रांनो आपल्या गावचा आपला शिपणा होता आता आज समाप्त झाला आहे. आपला गावचा शिमगा मित्र संपला आहे. तर चला मंडळी ही व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ कशी वाटली आपण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू असं कोणतरी नवीन व्हिडिओ.